तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, एक आनंदाची आणि एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, ज्या व्यक्तींनी पोलीस भरतीसाठी जो काही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जे काही ग्राउंड मैदानी चाचणी त्याची ऑनलाईन हॉल तिकीट हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर हे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे डाउनलोड करायचं त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की जी काही तुमचे हॉल तिकीट आहेत ते डाउनलोड करण्याची प्रोसेस खूप थोडी वेगळीच ठेवलेली आहे. तर काही विद्यार्थ्यांना खूप गैरसमज होत आहे किंवा काही विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करणे शक्य होत नाही. तर त्यासाठी आपण हा एक सोपा व्हिडिओ बनवला आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमचं जे काही पोलीस भरतीचं महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे काही हॉल तिकीट आहे, मैदानी चाचणीचं हॉल तिकीट आहे, ते ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे डाउनलोड करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस लाईव्ह आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, पोलीस रिक्रुटमेंट 2024.MyIT.org. तर ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे, महाराष्ट्र पोलीसची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला पाहू शकता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे एक नवीन वेबसाईट ओपन होईल. तशी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता. तर इथं तुम्हाला तुमचं जे काही हॉल तिकीट असेल, जे काही तुमचं प्रवेशपत्र असेल ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं त्याची एक सोपी आणि एक शॉर्टमध्ये नोट इथे दिलेली आहे. तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन अर्ज क्रमांक असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. लक्षात घ्या, जो काही तुमचा अर्ज क्रमांक, टोकन नंबर नाही, फक्त अर्ज क्रमांक. आता तुमच्या मोबाईलमध्ये जो काय असेल तो टोकन नंबर आलेला आहे. अर्ज क्रमांक कुठं आहे, तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल, फॉर्म भरल्यानंतर जी काही फॉर्मची प्रिंट असेल त्या प्रिंटवर अर्ज क्रमांक असेल, तो अर्ज क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि प्लस तुमची जी काही जन्मतारीख असेल, फॉर्म भरत असताना जी काही तुम्ही जन्मतारीख एंटर केली असेल ती तुम्हाला इथे कोणताही स्पेस न देता तसेच कोणताही डॅश वगैरे काही न देता सरसकट एंटर करायचे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे आता यामध्ये कसं दिलेलं आहे, इथपर्यंत हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि यापुढे जी काही डेट आहे ती तुमची डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे तुमची जन्मतारीख आहे. चला तर ते कशा प्रकारे एंटर करायचं, तर सर्वात अगोदर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो काही तुमचा अर्ज क्रमांक असेल तो सर्वात अगोदर एंटर करा. अशा प्रकारे तुमचा हा फक्त अर्ज क्रमांक आहे. अर्ज क्रमांक एंटर केल्यानंतर आता जी काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे, ती तुम्हाला ते एंटर करायची. आता फॉर एक्झाम्पल आता ही जी काही डेट आहे ही माझी डेट आहे, जन्मतारीख. तर ही मी आता एंटर करत आहे 27/06/2001. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची पण डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. 27 जी काही तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती ॲज इट इज तुम्हाला ते एंटर करायची आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्लॅश डॅश वगैरे कोणतं काही एंटर करायचं नाही. सिम्पली तुमची डेट ऑफ बर्थ जशी आहे तशी तुम्हाला इथे एंटर करायची आहे. तर अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही हॉल तिकीट असेल, प्रवेशपत्र असेल ते प्रोसेस दाखवली जाईल. सध्या वेबसाईटवर खूप लोड असल्यामुळे वेबसाईट थोडी स्लो चालेल. तुम्ही पण जेव्हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा काही वेळेस वेबसाईट चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला थोड्या वेळानं ट्राय करायचं आहे. तर इथे पाहू शकता आता या आपलं जे काही हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र आहे, ते अशा प्रकारे तुम्हाला इथे शो केलं जाईल. सिम्पली अशा प्रकारेच तुम्हाला तुमचा जो काही अर्ज क्रमांक असेल प्लस दिनांक तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं जे काही प्रवेशपत्र असेल, मैदानी चाचणीचं शारीरिक मोजमाप तसेच मैदानी चाचणीचं अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवलं जाईल. याची प्रिंटआउट तुम्हाला इथून काढून घ्यायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर इथे तुम्हाला टायमिंग वगैरे दिला जाईल, सकाळी 5 आता तुमच्या याच्यावर जो काही असेल तो. आणि यामध्ये शारीरिक चाचणी मोफना जिथं होणार आहे त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता इथे दिलेला आहे. तसेच इथे तुमचं नाव वगैरे संपूर्ण माहिती इथे दिलेली असेल, ही तुम्हाला कन्फर्म करायची आहे. आणि तुम्हाला जाते वेळेस उमेदवारीचे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे या संपूर्ण वाचून घ्या काळजीपूर्वक आणि नंतरच तुम्हाला तुमच्या जे काही मैदानी ठिकाण दिलेलं आहे तिथे जायचं आहे. जे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथे दिले ते संपूर्ण तुम्हाला इथे घेऊन जायचे. इथे पाहू शकता इथे तुमचं हे प्रवेशपत्र, याच्या 2 प्रती लागणार आहेत तुम्हाला या हॉल तिकीटच्या. तुमचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म केला असेल त्याचे पण 2 प्रिंटआउट अशा प्रकारचे संपूर्ण डॉक्युमेंट दिलेत. हे तुम्हाला अगदी काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि नंतरच तुम्हाला तुमच्या जे काही शारीरिक मोजमापचं ठिकाण दिलेलं आहे, जे काही तुम्हाला सेंटर दिलेलं आहे तिथे जायचं आहे. सकाळीपासून 5 वाजल्यापासून तुमची जे काही शारीरिक चाचणी असेल त्याची मोजमाप नाही सुरू होईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण हे तुमचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस दिलेली आहे. यामध्ये पण जर तुम्हाला कुठं काही अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.
मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.